भगवान बुद्धांची अमरवाणी धम्मपद दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय। धम्मपद दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय। प्राध्यापक धर्मानंद कोसंबी, चित्तवग्गो। धम्मपद क्रमांक 33, 34, 35, 36, 37 व 38। फंदनं चप्पलं चित्तं दुरखं दुनिवार्यं उजुं करोति मेधावी उस्कारो व तेजनं। स्फुरण पावणाऱ्या चपळ रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीणशा चित्ताला सुज्ञ रुजू म्हणजे सरळ करतो, जसे बाण तयार करणारा कारागीर बाणास सरळ करतो। वारिजो व थले खित्तो ओकमोकत हुबत्तो परिफंती दं चित्तं मारदेयं पाहतवे। पाण्याच्या निवासातून बाहेर काढलेला जमिनीवर फेकलेला मासा जसा तडफडतो, तसे हे चित्त दुःखाचे लक्ष्य बनणे टाळण्याकरिता तडफडते। दुनिगहस्स लहुनो यत्त कामिने पातिनो चित्तस्स दम्मथो साधु चित्तं दत्तं सुखावहं। निग्रह करण्यास कठीण हलके, जिकडे इच्छा वळेल तिकडे जाऊन पडणारे चित्त, त्याचे दमन करणे चांगले। चित्त दमन केले असता सुखावह होते। सुदुदसंग सुनिपुनं यत्त कामानि पातिनं चित्तं रक्षेत मेधावी चित्तं गुतं सुखावह। दिसण्यास फार कठीण, अतिसूक्ष्म, जिकडे इच्छा वळेल तिकडे जाऊन पडणारे जसे जे चित्त त्याचे बुद्धिवान रक्षण करतो, रक्षिलेले चित्त सुखावह होते। दुर्गमं एकचिरं अशरीरं गुहाशयं ये चित्तं संयमेसंति मोखंती मारबंधना। दूर जाणारे, एकटे संचार करणारे, अशरीरी, हृदयात दडलेले चित्त जे संयम करतात ते दुःखाच्या बंधनातून मुक्त होतात। अन्नवट्टित चित्तस्स सद्धम्मं अविजानतो परिप्लवं पश्चादस्स पय्या न परिपुरती। ज्याचे चित्त स्थिर झाले नाही, ज्याने सद्धर्म जाणिला नाही, ज्याचा प्रसाद तरंगत आहे, त्याची प्रज्ञा परिपूर्ण होत नाही।